पेपर फुटीनंतर नीट परीक्षेमध्ये मार्कांचा घोटाळा झालाय। उत्तर पत्रिकेमध्ये 522, स्कोर कार्डवर 95 मार्क आहेत। मार्कांमध्ये तफावत झाल्याचा विद्यार्थ्याचा आरोप आहे। नीटच्या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे, तर कोर्टात दाद मागण्याची देखील तयारी असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे। मी पेपरवरून जेव्हा स्कोर काढला तेव्हा माझा स्कोर 522 बनत होता व ज्या टायमिंगला NTA ने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे। त्याच्यानंतर NTA ने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली, त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा NTA ने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। तर माझी NTA ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झालं असेल तर याच्याकडे NTA ने लक्ष द्यावे ही माझी नम्र। सावरायचं म्हणजे सर त्यांनी इतका अभ्यास केला, इतकी मेहनत केली, इतकी मेहनत करूनही असा निकाल आमच्या हाती आलाय। त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे म्हणजे हे होऊन गेलो की असं म्हणजे इतकी मेहनत करूनही असं का, म्हणून तो तर इतका खचून गेलाय सर की असं तो म्हणजे मानसिकतेच्या ह्याच्यातच राहिला नव्हता सर। काल तर पूर्णपणे त्यांनी स्वतःला म्हणजे एकदम ह्याच्यात बसलेला होता सर, तो बाहेर येत नव्हता, कोणाशी संपर्क नव्हता। पण काल दुपारपर्यंत त्यांनी सगळं म्हणजे इतकी भीती वाटत होती आम्हाला सर, पण त्यांनी शेवटी आमचे सगळे नातेवाईक हे येऊन त्याला थोडंसं बोलून परत बाहेर कॉन्टॅक्ट क्लासेस वाल्यांसोबत थोडंसं कॉन्टॅक्ट करून। आणि आमची एवढीच मागणी आता सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे की आमच्या मुलाला न्याय भेटावा। त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीला फक्त त्यांनी थोडं त्याच्याकडे बघावं आणि त्याची मागणी पूर्ण करा, एवढाच आम्हाला फक्त न्याय पाहिजे। न्यायालयात धाव घेतली या प्रकरणात। आता न्यायालयात आम्ही जाणारच आहोत आता, कारण अगोदर आम्ही थोडं प्रसार माध्यमाकडे हे केली, ईमेलवर पण त्यांच्या तक्रार केली काल सकाळपासून। ईमेलवरचा सुद्धा त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही, काही नाही।